सीझन 2च्या पहिल्या एपिसोडची सुरुवात बॉयडपासून होते. तो संध्याकाळी बेल वाजवत टाऊनमधल्या सगळ्यांना वॉर्निंग देत असतो. पण विचित्र गोष्ट म्हणजे तिथे कोणीही नव्हतं. अचानक बॉयडच्या हाताला थरकाप सुटतो आणि त्याचे डोळे उघडतात. तिथेच जिथे तो शेवटच्या एपिसोडमध्ये अडकला असतो, म्हणजे एका 4 भिंतीच्या खोलीत. तो पाहतो की सारा तिथे नाही, ज्यामुळे त्याला वाटतं की तिने त्याला फसवलं आहे. तो जोरात ओरडतो. तेव्हाच वरून एका व्यक्तीचा आवाज येतो, जो त्याला विचारतो की तो खरंच तिथे आहे का. तो माणूस बॉयडला सांगतो की तो त्याला मदत करेल, पण बदल्यात बॉयडलाही त्याची मदत करावी लागेल. हे ऐकल्यावर बॉयडला खूप धक्का बसतो. त्यानंतर तो माणूस वरून एक खाली दोरी टाकतो, जेणेकरून बॉयड वर चढून जाऊ शकेल. दरम्यान टाऊनमध्ये आपण त्या बसला पाहतो, जी नुकतीच तिथे आली आहे. टॉम देखील त्या बसकडे पाहत असतो. बसमध्ये एल्जिन नावाचा एक व्यक्ती असतो, जो झोपेतून जागा होतो आणि टाऊन पाहून घाबरतो. त्याला असे वाटते की जणू त्याला या टाऊनबद्दल सर्व काही माहीत आहे. त्याचवेळी बसमध्ये रँडल नावाचा एक टीनेज मुलगा असतो, जो स्वभावाने रूढ आणि अहंकारी असतो. तो एल्जिनला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण घाबरलेला एल्जिन त्याच्यावरच उलटी करतो. टाऊनमधील लोक लवकरात लवकर सामान आत नेण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून रेडिओ तयार होईल. पण अचानक बल्बचे सर्किट ब्लास्ट होऊ लागतात, ज्यामुळं क्लेरा नावाच्या एका मुलीचा डोळा जखमी होतो. तेव्हा डोना पटकन क्रिस्टीला बोलावते. इतक्यात जेडची नजर त्या बसकडे जाते आणि तो लगेचच डोनाला त्याबद्दल सांगतो. तेव्हा जुलीला तिच्या वडिलांची आठवण होते, जे तिच्या आईजवळ गेले होते आणि ते अजूनही परतले नव्हते. त्यामुळं जुली धावत तिच्या घरी पोहोचते. घरी गेल्यावर ती पाहते की जिम बेसमेंटमधील खड्ड्यात पडलेल्या मलब्याला हटवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, जरी टॅबी बेसमेंटमध्ये खड्डा खणत असली तरीही खड्ड्याच्या वरच्या घराची छत जी होती, त्या खड्ड्याचा एक मोठा भाग तुटलेला होता आणि त्याचा मलबा त्या खड्ड्यात पडला होता, जे जिम काढण्याचा प्रयत्न करत होता. आता आपण विक्टर आणि टॅबीला पाहतो, जे अजूनही त्या बोगद्याच्या आत होते. टॅबी मागच्या सीझनमध्ये ज्या ठिकाणी पडली होती तिथेच ते होते. विक्टर व्हाईट बॉयच्या सांगण्यावरून तिला वाचवण्यासाठी तेथे आला होता. विक्टरच्या बोलण्यातून कळतं की हेच ते टनल आहेत जिथे मॉन्स्टर झोपतात. त्यामुळे ते दोघेही हळूहळू पुढे जात राहतात. अचानक टॅबीला एक मृत रेवन बर्ड दिसतो, ज्याला उंदीर खात असतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे, या बोगद्याच्या भिंतीवर काही विचित्र चित्रे काढलेली असतात, ज्यामध्ये एक डेव्हिलसारखा फिगर दिसतो आणि तिथे एक अजब प्रकारचं सिंबलही असतं. हे अगदी तेच सिंबल असतं जे जेडला सुरुवातीपासून दिसत आलं होतं. खरं तर 1984च्या डायरीतही हेच सिंबल होतं. याचा अर्थ हा सिंबल खूप महत्त्वाचा आहे. रेवनबर्डला उंदीर खात असणंही खूप विचित्र आहे. पुढे टॅबीला अचानक एका सुटकेसमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस दिसतो, पण विक्टर तिला पुढे जाण्यास सांगतो. दरम्यान टाऊनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे सगळेजण बसमधून बाहेर पडतात. बसची ड्रायव्हर बघता आणि प्रवासी पुढे जाण्याचा मार्ग चुकले होते. त्यांना अजूनही कळलं नव्हतं की ते अशा टाऊनमध्ये अडकले आहे जिथून बाहेर पडणं अशक्य आहे. त्याचवेळी टेली नावाची एक वयोवृद्ध महिला पावसाचा आनंद घेत नाचत होती. अचानक पाऊस थांबतो आणि हवामान विचित्रपणे बदलतं. दरम्यान सगळे खूप चिडले होते, कारण त्यांना लवकरात लवकर टाऊनमधून बाहेर पडायचं होतं. एल्जिन अजूनही खूप घाबरलेला होता. त्याच्यासोबत असलेली मेरियल नावाची एक नर्स त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण एल्जिनच्या मते त्याला आधीच समजलं होतं की ते एका अत्यंत धोकादायक टाऊनमध्ये आले आहेत. तेव्हा जुली बाहेर येते आणि टॅबीला वाचवण्यासाठी सगळ्यांकडून मदत मागते. बारटेंडर टॉम तिच्या परिस्थितीला समजून तिला मदत करण्यासाठी जातो. त्याच्या मागून बसमधील तो मुलगा रँडल आणि ब्रिगही मदतीसाठी जातात. ते बेसमेंटमधल्या मलब्याला हटवण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात डोना, किनी, क्रिस्टी आणि टाऊनमधले इतर लोकही येतात, जे बसमधल्या लोकांना टाऊनच्या भीषण सत्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतात. किनी लोकांना डायनरमध्ये जायला सांगतो. काही जण डायनरमध्ये जातात, पण काही जण अजूनही बाहेरच असतात. जेड क्लेरासोबत बसलेला असतो. रेडिओचा प्लॅन फेल झाल्यामुळं जेडचा मूड खूप खराब झालेला असतो. असं वाटतं की एखादी ताकद त्यांना हे सगळं करण्यापासून थांबवत आहे. क्लेराच्या बोलण्यावरून वाटतं की कदाचित या टाऊनला किंवा या जागेला ज्यांनी बनवलंय त्यांनी तेथील लोकांना रागवलं आहे.
म्हणूनच कदाचित त्यांनी वादळ पाठवलंय, म्हणजे हवामान बिघडवलंय. पण जेड याकडे लक्ष देत नाही, कारण त्याचा मूड खराब असतो. त्यामुळे क्लेरा तिथून निघून जाते. अचानक जेडला भिंतीवर तेच सिम्बल दिसतं जे टॅबीला खाली मॉन्स्टरच्या चित्रांमध्ये दिसलं होतं. त्या सिम्बल जवळ त्याला एक लाकडी खेळणं दिसतं, जे जेडवर ओरडल्यानंतर गायब होतं. असं वाटत होतं की ते त्याला ओरडत होते, जणू सांगत होते की त्याने जे करण्याचा प्रयत्न केला ते चुकीचं आहे. जेड घाबरतो आणि शांत होण्यासाठी बाहेर जाऊन ड्रग्स ओढतो. त्यावेळी इथन त्याच्याजवळ येतो. जेड त्याला विक्टरच्या खोलीत नेण्यासाठी सांगतो, जेणेकरून तो त्या सिम्बलबद्दल काही माहिती मिळू शकेल. पण विक्टरच्या खोलीत जाऊनही जेडला काहीच कळत नाही. तेव्हा जेड इथनला तेच सिम्बल दाखवतो. इथनला वाटतं की सिम्बल्स 2 प्रकारचे असतात, काही चांगले तर काही वाईट. त्यांना समजून घेणं गरजेचं होतं. जसं बॉयडला मिळालेला तावीज एक चांगलं चिन्ह होतं, पण जेडला दिसलेली सिम्बल्स इथनच्या मते वाईट होती. जेडलाही हे पटतं. यासोबतच सीन विक्टर आणि टॅबीवर वळतो, जे अजूनही पुढे चालत असतात. टनल खूपच खोल आणि लांबवर पसरलेली असते. तिथे त्यांना अनेक माणसांच्या वस्तू दिसतात. जून मॉन्स्टर त्या वस्तू तिथे घेऊन आले असावेत. कदाचित त्यांना माणसांमध्ये मिसळून जाण्यासाठी, स्वतःला माणसांसारखं दाखवण्यासाठी त्या वस्त्रांचा ते वापर करत असावेत. आपल्याला माहिती आहे की हे मॉन्स्टर माणसांना फसवण्यात खूप हुशार आहेत. पुढे जाऊन त्यांना दिसतं की अनेक मॉन्स्टर तिथे झोपलेले आहेत आणि ते दृश्य खूप भयानक असतं. अचानक विक्टरला तिथे सामानामध्ये तेच लाकडी खेळणं दिसतं, जे काही वेळापूर्वी जेडला दिसलं होतं. ते पाहिल्यानंतर विक्टर, जो नेहमी शांत आणि सावध असतो, अचानक खूप घाबरतो. तो टॅबीला सोडून जवळच्या कोपऱ्यात जाऊन थरथर कापू लागतो. आणि तुम्हाला आठवलं असेल की त्याच प्रकारच्या खेळण्याने जेडला रागवले होते. त्यामुळं असं होऊ शकतं की जे काही घडत आहे ते याच खेळण्याशी संबंधित असू शकतं. तरीही टॅबी विक्टरला शांत करत आणि त्याला पुढे जाण्यास सांगते, कारण लवकरच अंधार होणार होता आणि मॉन्स्टर पण जागे होणार होते. त्याचवेळी डायनरच्या बाहेर बघता डोना हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हती आणि ती बसमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना तिकडून घेऊन जाऊ इच्छित होती. डोना तिला वारंवार समजावत होती की बाहेर मॉन्स्टर आहेत, ते आपल्याला मारतील, पण बघता ऐकायला रेडी नव्हती. त्यानंतर रेंडल, टॉम, जिम आणि ब्रिक बेसमेंटमध्ये मलबा काढण्याचा प्रयत्न करत होते. पण मलबा काढताना जिमचं घर कोलॅप्स होऊन त्यांच्यावर पडतं आणि ते त्याच मलब्याखाली दाबले जातात. रेंडल तिथून कसं तरी बाहेर निघतो, पण जिम, ब्रिक आणि टॉम अजूनही तिथेच अडकले होते. दरम्यान मेरियल एल्जिनला बसमधून बाहेर काढत होती आणि त्याचवेळी एल्जिनला दौरे येऊ लागले. कॅनी आणि जुली मेरियल आणि एल्जिनला मदत करत होते, परंतु जुलीची नजर तिच्या ढासळलेल्या घरावर जाते, म्हणून ती त्वरित तिच्या घराच्या दिशेने धाव घेते, कारण ते पूर्णपणे खराब झालं होतं आणि घर कोसळून पडलं होतं. सर्व लोक जिम, ब्रिक आणि टॉमला बाहेर काढण्यासाठी घराच्या मलब्याला हळूहळू काढत होते, कारण घराचा मलबा एका ठिकाणी टिकून होता. तो काढल्याने त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकत होता. आता अंधार होत होता, म्हणून जिम ठरवतो की ते लोक तसेच तिथे रात्रभर राहतील आणि जुलीची काळजी डोना घेईल. जुली यावर तयार नसते, पण डोना तिला समजावते की आधी ते लोक असं स्वतःला झाकून रात्री मॉन्स्टरपासून त्यांचा बचाव करत होते, जेव्हा बॉयड तिथे नव्हता. आणि जर जिम, टॉम आणि ब्रिक शांत राहतील तर ते सकाळी सुरक्षितपणे बाहेर काढले जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी हळूहळू मलबा काढून त्यांना बाहेर काढला जाईल आणि जुलीही यावर सहमती दर्शवते. आता त्याचवेळी जेव्हा मेरियल, एल्जिन आणि क्रिस्टी रेंडलवर उपचार करत होती, तेव्हा दोघी एकमेकांना पाहून रडत रडत एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ॲक्च्युली बसमधून आलेली मेरियल तीच मेरियल होती जिने क्रिस्टीसोबत रिअल वर्ल्डमध्ये एंगेजमेंट केली होती, ज्यामुळं ती कॅनीसोबत एका रिलेशनशिपमध्ये येऊ शकत नव्हती. कॅनी आता हे पाहून दुःखी होतो. तो समजून जातो की आता त्याच्या आणि क्रिस्टीच्या दरम्यान काही होऊ शकत नाही. म्हणजेच क्रिस्टीने आता त्याला फ्रेंड झोनमध्ये ठेवलं होतं. आता बघता जिला या टाऊनवर अजूनही विश्वास नव्हता. बस चालू करून सर्वांना बसमध्ये चढण्यास सांगते, ज्यामुळं डोना संतापते आणि ती त्वरित आपली गन काढून बसच्या टायरला पंक्चर करते आणि सर्वांना डायनरमध्ये जाण्यास सांगते. यामुळं बसमधील लोक घाबरून
इकडे तिकडे पडू लागतात. मग कॅनीही गन काढून एक हवाई फायर करतो आणि काही लोकांना डायनरमध्ये घेऊन जातो आणि बाकीच्या लोकांच्या मागे एलिस आणि फातिमा जातात. त्यावेळी आपण विक्टर आणि टेबीला देखील पाहतो, जे टनलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा टेबीला एका दगडाने बनवलेली संरचना दिसते, ज्यावर अचानक एक दगड येऊन आदळतो आणि ती तुटून पडते. थोडं पुढे जात असताना त्यांना सुरंगच्या आत एक पिंजरा किंवा एक जुन्या प्रकारचे तुरुंग दिसते, जिथे एक मुलगी होती जी मॉन्स्टरसारखी दिसत होती, पण त्या क्षणी ती गायब होऊन जाते. आतापर्यंत मॉन्स्टर जागे होऊ लागले होते, त्यामुळं विक्टर आणि टेबी पळत जंगलात बाहेर जातात आणि विक्टर टेबीला कुठेतरी घेऊन जातो. त्याचवेळी बॉयडला आपण पाहतो, जो दोर चढून वर जातो. तेव्हा त्याला एक अत्यंत वृद्ध पुरुष दिसतो, ज्याच्या दोन्ही हातांना भिंतीला घट्ट बांधले गेले होते. बॉयडला काहीच समजत नाही की हा वृद्ध पुरुष कोण आहे आणि इतरांनी त्याला आतापर्यंत का नाही पाहिले आणि त्याला का बांधले गेले आहे. आणि या सीनवरच एपिसोड 1 इथे संपतो. एपिसोड 2 ची सुरुवात त्या ठिकाणाहून होते जिथे एपिसोड 1 संपला होता. आसपासच्या जागी 2 माणसांच्या हाडाचे सांगाडे लटकलेले होते. तो वृद्ध व्यक्ती आपलं नाव मार्टिन सांगतो, ज्याच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की तो एक मरायनर होता, परंतु बऱ्याच काळाआधी तो या टाउनमध्ये अडकला होता. त्याला वाटलं की मॉन्स्टर इतकं भयानक काहीच नाही, पण नंतर एका क्षणी तो त्या फार अवे ट्रीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी पोहोचला जिथे काही गोष्टींनी त्याला कैद केले होते, ज्यांचा बाहेर फिरणारे मॉन्स्टर एक भाग होते. परंतु मार्टिनला मॉन्स्टरपासून नाही तर त्या गोष्टींपासून भीती वाटत होती, ज्यांना तो डिमन्स म्हणतो. त्याला आठवत नाही की तो किती वर्षापासून त्या ठिकाणी अडकलेला आहे. फक्त काही कारणामुळं तो मरण पावला नाही. याचा अर्थ या ठिकाणी मॉन्स्टरपेक्षाही जास्त काही भयंकर आहे, धोकादायक आहे. आपण अचानक एक मोठा म्युझिकल बॉक्स वाजत असताना बघतो, ज्यात एक बॅले डान्सर डॉल होती. ते पाहून मार्टिन बॉयडला सांगतो की हे गाणं बंद होण्यापूर्वी त्याने तिथून पळून जावं, कारण गाणं बंद होताच ते इथे येण्यास सुरू होईल, जे मॉन्स्टरपेक्षाही जास्त धोकादायक आहे. बॉयडला काहीही समजत नाही की मार्टिन काय बोलतोय, कारण आजपर्यंत कोणालाही माहिती नव्हतं की मॉन्स्टरपेक्षाही काहीतरी जास्त धोकादायक असू शकतं. बॉयडला फक्त मार्टिनला मुक्त करून त्याला मदत करायची होती. त्यावर मार्टिन सांगतो की जर तुला मला मदत करायची असेल तर तू मला संपव आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी हेल्प होईल. पण बॉयडसाठी हे खूप विचित्र होतं, कारण बॉयड असा कोणालाही कधीही मारू शकत नव्हता. आता मार्टिनला मुक्त करत असताना बॉयड त्याच्या त्वचेमध्ये काही विचित्र किडा रेंगताना बघतो, ज्यामुळं त्याला काही समजत नाही आणि तो मार्टिनला याबद्दल विचारणार त्याआधीच मार्टिन बॉयडला एबीबद्दल बोलताना विचारतो, बॉयड, तू कधी विचार केला आहे का की जर एबी त्या जागेबद्दल खरंच योग्य असेल तर काय होईल. मंडळी, तुम्हाला आठवण असेल की पहिल्या सीझनमध्ये एबीला असं वाटत होतं की कदाचित हे सर्व एक स्वप्न आहे आणि त्यासाठी त्यांना या स्वप्नातून जागं होण्यासाठी मरावं लागेल. मार्टिनला एबीबद्दल कसं माहिती होतं हे बघून बॉयडला चांगलाच धक्का बसतो, पण तो अजूनही मार्टिनला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत राहतो आणि त्याने मार्टिनचा एक हात मुक्त देखील केला असतो, पण त्यातच म्युझिकल बॉक्स वाजणं थांबतं. हे पाहून मार्टिन ताबडतोब बॉयडच्या खांद्याखाली एक कट मारतो आणि नंतर आपल्या हाताला एक कट मारून तो आपल्या रक्ताला बॉयडच्या रक्तासोबत मिसळून सांगतो, माझं रक्त आता तुझं रक्त आहे. त्यानंतर लगेचच मार्टिन मरण पावतो आणि बॉयडला काहीच समजत नाही. त्याला एक विचित्र भावना येऊ लागते आणि त्याला चक्कर येत असतो, पण तो कसा तरी स्वतःला सावरतो आणि जवळच ठेवलेली मशाल उचलून समोर असलेल्या गेटकडे जातो. आता त्या ठिकाणी जसा बॉयड 2 पावलं पुढे जातो तसाच अचानक तो जंगलातल्या तुटलेल्या स्ट्रक्चरजवळ पोहोचतो. हे खूपच विचित्र होतं, पण अद्याप जंगलात मॉन्स्टर येणार होते. त्याचवेळी बॉयडला एक कुत्रा भेटतो, जो त्याने मागील सीझनमध्ये देखील पाहिला होता, ज्याच्या गळ्यावर एक पट्टा होता. तो बॉयडला त्याच्या मागे घेऊन कुठेतरी घेऊन जातो, पण जंगलात अजूनही मॉन्स्टर होते, म्हणून बॉयड मध्येच कुठेतरी लपून बसतो. आता आपल्याला विक्टर आणि टॅबी दिसतात. विक्टर टॅबीला घेऊन एका जुन्या खराब ट्रकमध्ये जातो. त्या ट्रकच्या ट्रंकमध्ये विक्टरचे आधीच काही सामान ठेवले होते, जसे त्याच्या ड्रॉइंग्स, कपडे असं सगळं.
त्याच दरम्यान टेबीला विक्टर सांगतो की पूर्वी तो त्याच्या आईसोबत त्या ठिकाणी राहत होता, तेव्हा तिथे तावीज किंवा नियम काहीच नव्हते. विक्टर आणि टॅबी गप्पा मारत असताना अचानक ट्रकचा ट्रंक उघडला जातो. सुरुवातीला विक्टर आणि टॅबी खूप घाबरतात, पण तो बॉयड असतो जो कसं तरी तिथे पोहोचला होता. विक्टर आणि टॅबी त्याला पाहून आनंदित होतात. ती तिघे ट्रंक बंद करणार होते तोच बाहेर एल्जिन धावत येतो, जो डायनरच्या बाहेरून पडाला होता जेव्हा डोना आणि कॅनीने फायर केले होते. सुरुवातीला बॉयड एल्जिनला गन पॉइंटवर घेतो, कारण त्याला वाटतं की तो कदाचित एक मॉन्स्टर असू शकतो. पण एल्जिनच्या मागे मॉन्स्टर होते, म्हणून बॉयड त्याला ट्रंकमध्ये घुसवतो आणि तिथेच बंद करून ठेवतो. त्यानंतर बॉयड त्याच्या जवळ असलेला तावीज ट्रंकमध्ये लावतो, ज्यामुळं मॉन्स्टर ट्रंकमध्ये प्रवेश करू शकत नाही. विक्टर, टेबी आणि बॉयडला एल्जिनकडून माहिती मिळते की तो बसमध्ये त्या ठिकाणी पोहोचला होता. त्याच दरम्यान डायनरच्या कुकिंग एरियामध्ये क्रिस्टी आणि मेरियल एकत्र दिसतात, जिथे मेरियल क्रिस्टीच्या अचानक गायब होण्यामुळे चिडलेली होती. डोना बसमध्ये असलेल्या लोकांना समजावत होती, परंतु काही लोक अजूनही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. डायनरमध्ये जुली देखील होती, जी जिमच्या बाबतीत चिंतित होती, कारण कोणीही तिच्या वडिलांच्या स्थितीविषयी सांगू शकत नव्हतं. त्यानंतर जिम आणि टॉम शांत होते. ब्रिक, जो आधीच बेहोश झाला होता, त्याची नजर उघडते आणि तो जोरात ओरडतो. जिम आणि टॉम त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण मलब्यामुळे ब्रिकला गंभीर इंटरनल इजा झाली होती, म्हणून त्याला रक्ताच्या उलट्या होतात आणि तो मरण पावतो. त्याचवेळी एक मॉन्स्टर तिथे आला असतो आणि तो टॉमला मारतो. डायनरपर्यंत या किंचाड्यांचा आवाज जात असल्यामुळं जुली खूप चिंतित होती, त्यामुळं ती तिथे जाण्याचा प्रयत्न करते, पण डोना आणि टॅली तिला थांबवतात. त्यानंतर सेरिफ स्टेशन बाहेर फातिमा आणि एलिस दिसतात, जिथे ते इतर लोकांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काहीही होत नाही. अचानक अनेक मॉन्स्टर येतात आणि फातिमा एलिसला सेरिफ स्टेशनकडे घेऊन जाते. त्यावेळेस मॉन्स्टर फातिमाला चिडवतात आणि तिच्यासमोर बसमधून काही लोकांना मारतात, ज्यामुळं फातिमा फारच नाराज होते. ती नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होती, पण यामुळे ती खूप दुःखी झाली होती. खरं तर ती खूप एक हेल्पिंग नेचरची व्यक्ती होती, म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर एलिस फातिमाला हक करून सांभाळतो. आता जवळच असलेल्या गॅस स्टेशनवरील कॅफेमध्ये आपण ब्रायन आणि कॅनी नावाच्या एका कपलला पाहतो, जे बसमध्ये होते आणि लपण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते. ते दोघं आपसात काही बोलत असताना बाहेर काही मॉन्स्टर येऊन मानव असल्याचा अभिनय करत होते आणि त्यांना त्याबद्दल काही माहिती नव्हती, म्हणून ब्रायन गेट उघडतो. त्याचवेळी डायनरच्या बाहेर उभे असलेल्या बसमध्ये एक मॉन्स्टर चढतो. त्याला मागून कोणाचा तरी आवाज येतो. जेव्हा तो तिकडे जाऊन बघतो, तेव्हा तिथं एक वृद्ध कपल घाबरून लपून बसलं होतं. त्या मॉन्स्टरने त्यांना क्रूरपणे ठार मारलं आणि त्यांच्या किंचाड्या डायनरपर्यंत पोहोचत होत्या. जुली ही प्रार्थना करत होती की तिचे वडील सुरक्षित असावे, आणि त्याचप्रमाणे सकाळ झाली आणि जुली सर्वात आधी धावत धावत घरी जाते, जिथे टॉमचा मृतदेह पडला होता, ज्याचे सगळे बॉडी पार्ट्स वेगवेगळे केले गेली होती. जुली जिमला आवाज देत असते आणि तिला कळते की तिचे वडील ठीक आहेत, ज्यामुळं डोना आणि बाकी सर्वांना थोडासा आनंद होतो. पण डोना आणि बाकी सर्वांना कुठेतरी टॉम म्हणजेच बारटेंडरच्या मृत्यूचं दुःख पण होतं. तेव्हा बघता जेव्हा बसमध्ये जाते, तेव्हा तिला त्याच वृद्ध जोडप्याचा मृतदेह दिसतो, ज्यांना रात्री मॉन्स्टरने संपवले होते. आता बघताला हे पाहून इतकं तर समजलं होतं की हे टाऊन खूप भयानक आहे आणि ते इथेच अडकलेले आहेत. त्याचवेळी एल्जिन टॅबीला डायनरच्या समोर असलेल्या घराच्या पडलेल्या बाबतीत सांगतो. हे ऐकून टॅबीला समजते की ते तिचंच घर आहे, त्यामुळे ती धावत आपल्या घरी जाते. तेव्हा बॉयड अचानक त्याच्या हातात तसाच किड्यांचा ढीग पाहतो, जसा त्याला मार्टिनच्या हातात दिसला होता, आणि कदाचित या किड्यांमुळेच मार्टिन मेला नसेल, कारण हे किडे त्याच्या रक्तात होते, जे कदाचित एक प्रकारचा शाप किंवा वरदान असू शकतं. पण जसेच मार्टिनने बॉयडला आपले रक्त दिले, तसंच कदाचित बॉयडच्या शरीरात देखील हे वरदान किंवा शाप समाविष्ट झाला असेल, ज्यामुळं मार्टिन मारला गेला. तेव्हा त्याने म्हटले होते, माझं रक्त आता तुझं रक्त आहे. वेल, बॉयड याबद्दल खूप चिंतित होता.
त्यामुळं त्याने हे कोणालाही सांगितलं नाही आणि तो टाऊनकडे जात असतो आणि एपिसोड 2 इथेच संपतो. एपिसोड 3च्या सुरुवातीला बॉयड ती जखम पाहत होता जी मार्टिनने त्याला दिली होती. ती पाहून तो खूप चिंतित होतो, कारण त्याला माहिती नव्हते की मार्टिनच्या शरीरात कोणत्या प्रकारचे व्हायरस असू शकतात. कारण त्याने त्याच्या शरीरात किडे फिरताना पाहिले होते आणि ते किडे आता त्याच्या शरीरातही दिसत होते. असं असतानाच त्याचा मुलगा एलिस तिथे येतो आणि जेव्हा बॉयड त्याला सैरा आणि फार अवे ट्रीबद्दल सांगतो तेव्हा एलिसला बॉयडवर पूर्णपणे विश्वास बसत नाही, कारण बॉयडला जंगलात जाऊनही काही बाहेर पडण्याचा मार्ग सुचला नव्हता. म्हणून एलिस त्याच्या वडिलावर रागवतो की तो तिथे का गेला. पण बॉयड त्याला समजावतो आणि नंतर त्याला तिथून पाठवून देतो. आता दुसरीकडे आपण जिमला पाहतो, ज्याच्यावर क्रिस्टी आणि मरियल टाऊनमधील क्लिनिकमध्ये उपचार करत होत्या. ॲक्च्युली त्याला खूप जखमा झाल्या होत्या आणि त्याच्या 3 हड्ड्याही तुटल्या होत्या. जिमला टाके घालून झाल्यावर क्रिस्टी आणि मरियल त्याला क्लिनिकमध्ये आराम करण्यासाठी सांगून तिथून निघून जातात. त्यानंतर जिमची बायको टॅबी त्याच्याशी बोलताना माफी मागू लागते, कारण कुठेतरी हे सर्व टॅबीच्या कारणाने घडत होतं. त्याच्याशी बोलताना टॅबी जिमला धक्कादायक गोष्ट सांगते की ॲक्च्युली तिथे कुठेही इलेक्ट्रिसिटीचा स्रोत नाही. घराच्या खाली टनल्स आहेत जिथे मॉन्स्टर राहतात आणि ते तिथूनच येतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वायर्स म्हणजे तार त्या अगदी छतावर लटकलेल्या होत्या. हे ऐकून जिम खूपच आश्चर्यचकित झाला होता. त्यानंतर तो टॅबीला रेडिओमधून येणाऱ्या आवाजांबद्दल सांगतो की टॅबी जे करत आहे ते चुकीचं आहे आणि हे ऐकून टॅबीला धक्का बसतो. त्याचवेळी कॉलनी हाऊसच्या आत आपण रँडल आणि इतर लोकांना पाहतो, ज्यांना त्यांचे सामान देऊन थेट कॉलनी हाऊसमध्ये शिफ्ट केले जात आहे. त्याचवेळी रँडल त्याची रायफल आपल्याजवळ ठेवू इच्छितो, पण डोना यासाठी तयार होत नव्हती, ज्यामुळं रँडल तिच्याशी सतत वाद घालत असतो. तेव्हा बॉयड तिथे येतो, जो रँडलला त्याच्या शरीफ असण्याची माहिती देतो आणि रागाने त्याला सांगतो जर त्याला रायफल ठेवायचीच असेल तर तो इथे न राहता जंगलात जाऊन त्याने राहावं. हे ऐकून रँडल घाबरतो, कारण रात्रीचं ते दृश्य पाहिल्यानंतर त्याची स्थिती खराब झाली होती आणि म्हणूनच तो रायफल तिथेच ठेवून रागात त्याची बॅग घेऊन कॉलनी हाऊसकडे जातो. पुढे आपल्याला बॉयड आणि डोना यांच्या बोलण्यावरून कळतं की पावसामुळं त्यांची सर्व शेतजमीन खराब झाली होती आणि हे याआधी कधीच घडलं नव्हतं आणि आता त्यांच्याकडे काही पुरवठा पण नव्हता. याच कारणामुळं आता दोघंही खूप चिंतित होते की सर्वजण आता कसे जिवंत राहतील आणि लोकही वाढत होते. त्याचवेळी डोना बॉयडकडून जंगलातील घटनेबद्दल विचारते, पण बॉयड पूर्णपणे शांत होता. नक्कीच कोण विश्वास ठेवणार होतं की तो अशा ठिकाणी गेला जिथे त्याला एक माणूस सापडला जो जंजिरांनी बांधला होता आणि तो सांगत होता की इथे मॉन्स्टरपेक्षाही जास्त धक्कादायक गोष्टी आहेत. त्या माणसाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याच्या शरीरात ती किडे चालत आहे. हे कसं कोण विश्वास ठेवणार? असो, आता आपण कॅनी आणि एलिसला पाहतो, जे जंगलाजवळ आले होते, जेणेकरून ते आपल्या प्राण्यांसाठी ठेवलेले ट्रॅप्स पाहू शकतील. त्याचवेळी एलिस फातिमासाठी फुल तोडत होता. अचानक त्यांना जवळच कुणाच्या फोनचा अलार्म ऐकू येतो आणि जेव्हा ते तिकडे जातात तर ते बघून शॉक होतात, कारण तिथे त्याच मुलीचा म्हणजे त्या जोडप्यातील मुलीचा कॅलीचं डोकं एकदम सरियाने आरपार करून तिला झाडात गाडले होते आणि तरीही त्यानंतर कॅली जिवंत होती. हे पाहून कॅनी आणि एलिस घाबरले, पण त्वरित कॅनी क्रिस्टीला हॉस्पिटलला बोलवायला जातो आणि क्रिस्टी त्वरित तिथे येते. जेव्हा ती कॅलीची स्थिती पाहते ती पण शॉक होते. त्याचवेळी कॅलीच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की त्या मॉन्स्टरने मागील रात्री गॅस स्टेशनच्या जवळच्या कॅफेमध्ये येऊन सर्वप्रथम ब्रायनला कॅलीच्या समोर यातना देऊन मारले होते आणि नंतर ते कॅलीला बाहेर घेऊन गेले आणि त्यांनी तिच्यासोबत असं केलं कारण ते कॅलीला फक्त त्रास देऊ इच्छित होते. आता कॅली रडत रडत हे सगळं सांगत होती, पण त्यावेळेस क्रिस्टीच्या बोलण्यातून आपल्याला हे कळतं जर कॅली हॉस्पिटलमध्ये असती तरी तिच्यावर 15 तासांचं ऑपरेशन चाललं असतं आणि इथे तर तिचं वाचणं शक्य नव्हतं. पण क्रिस्टीकडे आता अशी कोणतीही स्ट्रॉंग औषधं नव्हती जी तिची वेदना कमी करू शकेल आणि ते लोक शूट करून कॅलीला संपू इच्छित नव्हते. म्हणजेच कॅलीला वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
जे डिमन्स किंवा कुठलीही एंटिटी होती त्याने नक्कीच मॉन्स्टरला हे सांगितलं असेल की इथे एका व्यक्तीला एक वॉर्निंग म्हणून असं करा, जेणेकरून बाकी सगळे लोक इथून बाहेर पडून जाण्याचा विचार देखील करू शकणार नाही. कारण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जेव्हापर्यंत हे लोक इथून पडून बाहेर जाण्याचा विचार करत नव्हते तेव्हा इथं सगळं काही ठीक होतं. म्हणजेच रात्री मॉन्स्टर येत होते पण त्याशिवाय इथे काही अडचण नव्हती. पण जेव्हा त्यांनी इथून बाहेर पडून जाण्याचा विचार केला तेव्हा अचानक वातावरण खराब झालं आणि इथे बरंच काही घडलं. त्यांच्याकडे कॅलीला संपवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे कॅलीच्या डोक्यातून लागलेली ती रॉड बाहेर काढून, ज्यामुळे रक्ताचा ओव्हरफ्लो होऊन कॅली संपुष्टात येईल. कुठेतरी कॅलीला समजलं होतं की ती संपण्याच्या मार्गावर आहे, म्हणून ती खूप इमोशनल होऊ लागली, कारण ती अजूनही मरू इच्छित नव्हती. त्यावेळी क्रिस्टी आणि एलिस खूप जास्त घाबरले होते आणि ते खूप दुःखी देखील होते. आता आपण कॉलनी हाऊसमध्ये विक्टरला पाहतो, जो आपल्या खोलीत सगळं पसरलेलं पाहतो आणि तो रागात येतो आणि त्याच्या खोलीतील काही वस्तू देखील गायब झाल्या होत्या. आणि जेव्हा विक्टरला कळतं की जेड त्याच्या खोलीत आला होता तेव्हा तो लगेच जेडच्या घरात जातो, जिथे जेड विक्टरच्या खोलीतून एक व्हायोलिन घेऊन आला होता, कारण त्याला असं वाटत होतं की कदाचित विक्टर मरण पावला असेल. विक्टर यासाठी जेडवर खूप संतापतो, पण जेड इथे या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होता. त्यानंतर जेड विक्टरला त्या फोटोमधील व्यक्ती आणि त्या सिम्बॉल्सबद्दल विचारायला सुरुवात करतो, पण विक्टर त्या माणसाला पाहून खूप शॉक होतो, पण त्याने काहीच सांगितले नाही आणि तिथून परत कॉलनी हाऊसमध्ये तो येतो. आता पुढे आपण टॅबी आणि इतर काही लोकांना पाहतो. जुली आणि इथन देखील डायनरमध्ये आले होते. तिथे इथन विक्टरला भेटायला जाण्याचा विचार करत होता तेव्हा टॅबीची नजर पुन्हा एकदा तिच्या घरावर पडते, जे पूर्णपणे तुटलेलं होतं. आणि सध्या टॅबीकडे जिम, इथन आणि जुलीकडे कपडे देखील उपलब्ध नव्हते, म्हणून टॅबी मिसेस लू कडून मदत मागते, जेणेकरून मृत व्यक्तींचे कपडे ती त्यांना देईल. मिसेस लू देखील हे मान्य करते आणि तिने टॅबी आणि तिच्या कुटुंबाला तिच्या घरात राहण्याची परवानगी पण दिली असते, ज्यामुळे टॅबी खूप आनंदी होते. सध्या जेव्हा टॅबी आणि जुली काही इतर कपडे घेण्यासाठी नेथनच्या एनिमल शेल्टर हाऊसमध्ये जातात तेव्हा त्यांना काही लोकांचे कपडे मिळतात आणि ते कपडे घेऊन जेव्हा त्या दोघी बाहेर येतात तेव्हा अचानक टॅबीला समोर 2 भीतीजनक मुलं दिसतात. त्यांना पाहून टॅबी खूप घाबरली होती, म्हणून ती लगेच जुलीला घेऊन मिसेस लूच्या घरात येते, कारण ते लोक आता तिथेच राहणार होते. तेव्हा जुली टॅबीला विचारत राहते की तिने काय पाहिलं, कारण जुलीला कळलं होतं की तिच्या आईने नक्कीच काहीतरी बघितलं असावं. त्यावर टॅबी तिला त्या डरावण्या मुलांबद्दल सांगते. जुली तिला शांत राहायला सांगते आणि बाहेर जाते, जिथे इथन एक पझल खेळत असतो. त्या पझलच्या मदतीने इथन तेच समान स्ट्रक्चर तयार करतो जे टॅबीने त्या टनलमध्ये पाहिलं होतं. हे पाहून टॅबी शॉक होऊन जाते. असं वाटत होतं की इथन हा कुठेतरी या ठिकाणाशी संबंधित आहे आणि जे लोक इथे येत होते ते सर्व या ठिकाणाशी जोडले गेले आहेत. आता परत टॅबीला तेच मुलं दिसतात, ज्यांना पाहून टॅबी लगेच इथनला घरात घेऊन जाते. आता पुढे कॉलनी हाऊसमध्ये एल्जिन दिसतो, जो खूप परेशान होता. तेव्हा फातिमा त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, कारण फातिमा सर्वांना तिथे सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आता त्याच वेळी एल्जिन फातिमापासून त्या तलावाबद्दल विचारतो, जो कॉलनी हाऊसच्या जवळ होता. त्याबद्दल जाणून फातिमाला खूप आश्चर्य वाटतं, कारण सुरुवातीला कोणालाही त्या तलावाबद्दल माहिती नव्हती. नंतर एल्जिन त्या तलावाजवळ जातो आणि फातिमाला सांगतो की ॲक्च्युली त्याला त्या टाऊनबद्दल स्वप्न येत होती, त्यामुळेच त्याला या तलावाबद्दल माहिती मिळाली. असं खूप लोकांसोबत होत होतं, म्हणून फातिमा त्यावर जास्त विचार करत नाही आणि तिथून काही विचार करत परत चिंतेत डायनर रूममध्ये जाते. दुसरीकडे आपण बॉयडला पाहतो, ज्याचं मूड कुठेतरी खराब होतं, कारण त्याला समजत नव्हतं की मार्टिनला एबीच्या नावाबद्दल कशी माहिती मिळाली. आणि हा विचार करत बॉयड एबीच्या कब्रजवळ जातो आणि काही वेळाने जेव्हा तो परत येतो तेव्हा तो कॅलीच्या ओरडण्याच्या आवाजाचा मागोवा घेतो. तो आवाज ओळखून बॉयड त्या ठिकाणी जाऊन कॅलीची स्थिती पाहतो आणि त्याच्या देखील अंगावर शहारे येतात. पण आता त्या लोकांसमोर दुसरा कोणताही मार्ग उरलेला नव्हता, म्हणून आता बॉयड स्वतः सिच्युएशन समजून कॅलीच्या डोक्यातून तो रॉड काढतो, ज्यामुळं कॅली बराच वेळ ओरडते आणि त्यानंतर तिची मृत्यू होते. यामुळं बॉयड, क्रिस्टी, एलिस आणि कॅनी हे चौघही कुठेतरी व्यथित होते.
क्रिस्टी तिथून रडत रडत मिरेलकडे जाते आणि कॅनी तिथून चर्चकडे निघून जातो. तिथे आपल्याला एलिस देखील दिसतो. तो आता डायनरमध्ये फातिमाच्या जवळ आलाय, जी अजूनही काही कारणामुळे चिंतित होती. पण कुठेतरी आजच्या घटनेनंतर एलिसला समजलं होतं की या ठिकाणी जीवनाचा काहीही भरवसा नाही आणि हे देखील माहिती होतं की ते लोक इथून पडून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे एलिस फातिमाला त्या गावातच लग्न करण्याबद्दल विचारतो, ज्यामुळं फातिमा खूप आनंदी होते. आता बॉयड आणि डोना कॅलीबद्दल आपसात बोलत होते. तिथे त्या गावात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू घडल्यावर तो खूप खचलेला होता आणि तो थोडासा विचित्र प्रकारे बोलत होता. म्हणून डोना त्याच्याकडून पुन्हा जंगलातील घटनेबद्दल विचारते, परंतु बॉयड तिला अजूनही ते सांगत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला स्वतः देखील खात्री नव्हती की जंगलात जे काही घडलं होतं ते सगळं खरं होतं. आता कॅनी चर्चमध्ये पोहोचला होता, जिथे बसल्यावर त्याला खाली बेसमेंटमधून काही आवाज येत होते. आणि जेव्हा कॅनी एकटा खाली जाऊन पाहतो तेव्हा त्याच्या अंगावर शहारे उभे राहतात, कारण खाली सायरा होती. हो, जी सारा सीझन 1च्या अखेरीस फार अवे ट्रीमध्ये आली होती, तीच त्या ठिकाणी टेलिपोर्ट झाली होती. तिला पाहून कॅनीला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, कारण त्याला वाटत होतं की सारा आतापर्यंत संपली असावी. ऑब्व्हियसली सर्वांना असं वाटत होतं की ती बॉयडसोबत गेली होती आणि जंगलात रात्री कोणीही जिवंत राहू शकत नाही. आणि इथेच एपिसोड 3 देखील संपतो. आता एपिसोड 4 जे आहे ते कॅनीच्या भूतकाळाला दाखवत सुरू होतं, जिथे आपल्याला थोडक्यात कळतं की तो या टाऊनमध्ये कसा आला होता. सीझन 1मध्ये आपल्याला दाखवले होते की कॅनीचे वडील म्हणजे मिस्टर लू नेहमीच बेसमेंटमध्ये आपल्या मुलासोबत किंवा जिनासोबत बसून चेस वगैरे खेळत असत. तर हे सगळं कसं झालं होतं? खरं तर मिस्टर लू आणि मिसेस लू यांच्यासोबत जेव्हा पहिल्यांदा लू कुटुंब टाऊनच्या क्लिनिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी टाऊनमध्ये आल्यावर स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला होता. पण डिमेन्शियामुळं रात्री मिस्टर लूला असं वाटायचं की घराबाहेर त्यांचा भाऊ उभा आहे आणि तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये त्यांचे जीव जाण्याचा धोका होता. म्हणजेच जो अपघात होता तो आधीच होण्याच्या मार्गावर होता, पण थोडक्यात टळला. यामुळे घाबरून केनी आणि मिसेस लू यांनी त्यांना क्लिनिकमध्ये सोडून देण्याचा निर्णय घेतला, जिथे बेसमेंटमध्ये त्यांची एक रूम बनवली जाईल, जेथे ते चेस खेळत राहतील आणि त्यांचा मुलगा त्यांना भेटायला येईल. त्याचवेळी क्रिस्टी देखील जिनासोबत त्यांची काळजी घेत होती. आता मिस्टर लूला हे सगळं आवडत नव्हतं, तेव्हा मिसेस लू त्यांना समजावून सांगते. त्यावर केनी थोडासा चिंतित होऊन बाहेर जातो आणि तिथे तो बॉयडला भेटतो. जेव्हा त्याला हे समजले की रात्री काय घडले होते, तेव्हा तो प्रथम कॅनीला शांत करतो आणि त्याला डेप्युटी बनवण्यासाठी विचारतो, कारण कॅनी त्याला खरोखर या कामासाठी योग्य वाटत होता. कॅनी मान्य करतो आणि अशा प्रकारे तो डेप्युटी बनतो. सध्याच्या काळात सैराला पाहिल्यानंतर कॅनी तिला हतकडी घालून तिथेच सोडतो आणि त्वरित बॉयडला त्या ठिकाणी आणतो, जिथे सैराला पाहून बॉयड खुद आश्चर्यचकित झाला होता. पण तो अजूनही कॅनीला वर जाऊन सैराला सर्वात आधी मुक्त करतो आणि तिच्याशी बोलतो. त्यावेळी सैरा त्याला त्या व्हाईट बॉयबद्दल सांगते, ज्याने हे सगळं सांगितलं होतं की त्यांनी त्या ठिकाणच्या लोकांना खूप नाराज केले आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून फार अवे ट्रीबद्दल तिला माहिती मिळाली होती, ज्यामध्ये बॉयड त्या हॅलो स्पेसमध्ये पोहोचला होता. पण सैरा चर्चच्या बेसमेंटमध्ये येऊन पोहोचली होती, पण ती टाऊनच्या लोकांसमोर जाऊ शकत नव्हती, म्हणून ती तेव्हापासूनच तिथे त्या बेसमेंटमध्ये होती. आणि ज्यावेळी कॅनीने सैराला पाहिलं, तिला ही भीती होती की कॅनीला तिच्या हॉस्पिटल केसबद्दल माहिती मिळाली आहे की सैरामुळेच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. पण बॉयडने अजूनही कॅनीला याबद्दल सांगितलं नव्हतं. आता पुढे बॉयड वर जाऊन कॅनीशी बोलतो. तो त्याला समजावतो की फादर खत्रीच्या कारणामुळे बॉयडने आतापर्यंत सैराबद्दल कुणालाही सांगितलं नाही, कारण सारा त्या ठिकाणाशी संबंधित आहे आणि तिच्या मदतीनेच ते या ठिकाणाबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. पण कॅनीला यावर विश्वास बसत नाही आणि तो खूप रागात येतो. तो असाच विचार करत असतो की साराला त्या बॉक्समध्ये टाकावं जिथे फ्रँकला टाकलं होतं. पण बॉयड आता कॅनीला समजावत असताना ओरडू लागतो, ज्यामुळं बॉयडची तब्येत अचानक खालावते आणि त्याला आसपासचा परिसर धुसर दिसायला लागतो. बॉयड आता बाहेर जाऊन बेहोश होण्याच्या स्थितीत पोहोचतो. तेव्हा कॅनी त्याला मदतीस येतो, कारण त्याला तो आपल्या वडिलांप्रमाणे वाटत होता. दुसरीकडे टॅबी मिसेस लूच्या घरी असताना ती स्वतःही खूप चिंतित होती, कारण तिला वारंवार ते मुलं दिसत होते.
मग ती थोड्या वेळासाठी क्लिनिकमध्ये जिमच्या जवळ जाऊन बसते. त्यावेळी जुली इथनला विक्टरसोबत भेटण्यासाठी कॉलनी हाऊसला घेऊन गेली होती. तिथे अजूनही काही नवीन लोक कॉलनी हाऊसला पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते. आता इथन विक्टरकडे जातो आणि खाली जुली फातिमाशी बोलत असते. तिथे तिला फातिमाचं लग्न आणि एल्जिनबद्दल माहिती मिळते. आता वर आपण विक्टरला पाहतो, जो सुरंगमध्ये दिसणाऱ्या वुडन टॉय आणि इतर वस्तूंचे ड्रॉइंग करत होता. इथन त्याच्याशी योग्य प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतो, पण विक्टर काही कारणाने त्याच्याशी योग्य प्रकारे बोलत नाही. कारण कदाचित असं होण्याचं कारण असं असू शकतं कारण तो तिथे जेडला घेऊन गेला होता. त्यानंतर इथन विक्टरला काही मार्कर्स गिफ्ट म्हणून देतो आणि तिथून निघून जातो. दरम्यान खाली जुली एल्जिनकडे जाऊन त्याच्याशी बोलते, जो काही कारणामुळे त्या ठिकाणी आल्यानंतर खूपच त्रस्त होता. नंतर इथन बाहेर येतो आणि जुली एल्जिनला सांगते जर कधी तिला बोलायचं असेल तर तो तिच्याशी बोलू शकतो. आता क्लिनिकमध्ये क्रिस्टी बॉयडचा चेकअप करत असते. त्यावेळी बॉयड तिला सांगतो की हे कदाचित त्या स्पायडरच्या चावामुळं झालं असेल. पण त्याचवेळी क्रिस्टीची नजर त्या जखमेवर पडते जी बॉयडला मार्टिनने दिली होती. पण क्रिस्टीने विचारल्यावर बॉयड तिला काहीच सांगत नाही. त्यानंतर आपण भक्ताला पाहतो, जी टॉम म्हणजे बारटेंडर याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल विचार करत होती आणि त्याने बनवलेल्या पोटॅटो वोडकाचं सेवन करत होती. ती खूप जास्त त्रस्त होती कारण तिला असं वाटत होतं की बसमधले सर्व प्रवासी तिच्यामुळे या टाउनमध्ये अडकून बसले आहेत. पण असं काहीच नव्हतं. आपण तिथे जेडला एकटं बसल्याचं पाहतो. भक्ता परेशान झाल्याचं पाहून जेड तिला समजावतो आणि दोघं एकमेकांशी बोलून थोडं रिलॅक्स फील करतात. त्यानंतर आपण टॅबीला पाहतो, जी जिमला भेटते, जी अजूनही पूर्णपणे ठीक झालेली नव्हती. तिथे जिमशी बोलताना तिला कळतं की त्याला असं वाटतं की त्यांना एक प्रयोगात्मक उंदीर म्हणून इथे ठेवला आहे, ज्यावर कदाचित रिसर्च केली जात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही असे अनेक प्रयोग केले जात होते, कारण जिमशी रेडिओवर बोलणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची माहिती होती. त्याला तिथे काय घडतं त्या लोकांच्या नावापर्यंत सगळी माहिती होती. पण टॅबीला असं वाटत नाही. पुढे आपण बॉयडला पाहतो, जो शेरिफ स्टेशनमध्ये येतो आणि तिथं त्याला खत्रीचं दर्शन होतं, जे खरं तर त्याच्या मनातलं एक स्वरूप होतं. खत्रीने त्याला विचारलं की कॅनीला मिस्टर लूच्या मृत्यूची माहिती तू कसा सांगशील आणि काय होईल जेव्हा कॅनीला कळेल की मिस्टर लू सारामुळे मरण पावलेत. आणि ही गोष्ट बॉयडला माहिती होती. त्यानंतर देखील बॉयडने साराला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर बॉयडच्या मनात दोन विचार होते. एका बाजूला त्याला असं वाटत होतं की त्याने कॅनीला सत्य सांगावं आणि त्याला विश्वास होता की कॅनी त्याच्या गोष्टीला समजून घेईल. पण दुसरी बाजू होती खत्रीच्या रूपात, ज्याच्या मते कॅनीला काहीही न सांगणं उत्तम. फादर खत्रीने देखील तेच धोरण ठेवलं होतं. तो सुरुवातीला बॉयड आणि इतर लोकांना सांगणार नव्हता की सारा जिवंत आहे. खत्रीचं विचार करणं बॉयडच्या मनावर भारी पडत नव्हतं आणि तो ठरवतो की तो कॅनीला सत्य सांगेल. तिथे जिम डोनाकडे येतो. त्याला रेडिओन येणारी आवाज ऐकायला आली होती. जिम जेव्हा त्यावर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा डोना त्याला समजावते की त्यांनी याबद्दल कोणाला सांगू नये, कारण जोपर्यंत त्याला याबद्दल खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याने हे कोणालाही सांगू नये, नाहीतर लोक आणखी गोंधळतील. त्यावेळी बाहेर रेंडल कॉलनी हाऊसच्या एका माणसाला जोरात मारत असतो, कारण त्याने त्याचे सामान यूज केले होते आणि रेंडलला हे सहन होत नव्हते. डोना त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण रेंडल तिलाच उलट बोलतो, ज्यामुळं डोना रागाने एक कुल्हाड उचलते. रेंडल हे बघून घाबरतो आणि डोना त्याला त्याचे सामान घेऊन बसकडे घेऊन जाते. डोना त्याला सांगते की तो आता तिथेच राहणार, कारण तो कोणाही सोबत ॲडजस्ट करायला रेडी नव्हता आणि तो खूप रूढ होता. आता डोना त्या बसमध्ये तावीज ठेवते आणि तिकडून निघून जाते, जेणेकरून तो सुरक्षित राहील. तिथेच कॅनी मिसेस लूकडून बॉयडच्या नावाने साराकडे जेवण घेऊन जाते आणि तिला त्या आवाजांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलते. कॅनीला वाटत होतं की सारा तिच्या प्रत्येक अनुभवाबद्दल लोकांना सांगून त्यांना तिची परिस्थिती समजावेल, ज्यामुळं ती पुन्हा गावात राहू शकेल. पण सारा समजत होती की असं कधीही होणार नाही. तरीही कॅनी तिचं ऐकत नव्हता, म्हणून सारा त्याला सगळं सांगते. ती त्याला सांगते की तिच्या वडिलांचा मृत्यू त्या गेट उघडं ठेवण्यामुळे झाला होता. हे ऐकून कॅनी खूप रागवतो
आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणावरून तेथील दृश्य पाहतो जिथे त्याचे वडील मरण पावले होते. त्याचवेळी बॉयड कॅनीच्या शोधात तिथे येतो आणि त्याला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. पण कॅनीला जेव्हा समजतं की बॉयडला आधीच हे सगळं माहिती होतं तेव्हा तो बॉयडवर खूप चिडतो, कारण त्याने बॉयडला आपला वडील मानलं होतं. आता कॅनीची इच्छा होती की बॉयडने साराला त्या बॉक्समध्ये बंद करावं, पण बॉयड त्याला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो की सारा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तीच त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवू शकते. पण कॅनी इतक्या रागात होता की तो बॉयडची एकही गोष्ट ऐकत नव्हता आणि तो रागात ती डेप्युटी बॅच तिकडे फेकून निघून जातो, जे तुटलेल्या विश्वासाचं प्रतीक होतं. सुरुवातीला कॅनीने बॉयडवर विश्वास ठेवला होता, पण आता तो विश्वास कुठेतरी तुटला होता, कारण बॉयडने खूप गोष्टी कॅनीकडून लपवल्या होत्या ज्या कॅनीला माहीत असायला हव्या होत्या. परंतु इथे एक आणखी गोष्ट होती की जर सत्य सगळ्यांच्या समोर आलं असतं तर साराला कोणीही सोडलं नसतं. आणि या तुटलेल्या विश्वासासोबतच एपिसोड 4 इथे संपतो. 5व्या एपिसोडची सुरुवात रेंडलला दाखवून होते, जो आरामात बसमध्ये झोपलेला असतो. त्याच वेळेस बाहेर मॉन्स्टर येऊन त्याला उकसवतात. रेंडल गुस्स्याने त्यांना उलट बोलून परत झोपतो. या दरम्यान जेड अजूनही बारमध्ये असतो. तिथे अचानक फोटो असलेला माणूस त्याच्या पुढे दिसतो. त्याच्या डायरीत तेच चिन्ह दिसत असतं, पण एकाएकी सगळं गायब होऊन जातं आणि जेड तणावात ओरडतो, कारण त्या टाऊनमध्ये आल्यावर त्याला भयानक गोष्टी दिसू लागल्या होत्या ज्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. आणि या दरम्यान जेड आणि टेबी यांना जास्त विचित्र गोष्टी दिसत होत्या. जेडला एक विचित्र माणूस आणि ते चिन्ह दिसत होतं. नेक्स्ट डे सकाळी कॅनीने जिम आणि टॅबीला सैराबद्दल सांगितलं, ज्यामुळे गुस्स्याने ते दोघंही सैराकडे जातात, कारण ते तिच्या बाबतीत निर्णय घेतात की तिला बॉक्समध्ये ठेवावं. पण बॉयड जो तिथे होता जिम आणि टॅबीला समजावून सांगतो की साराच्या मदतीनेच ते इथून बाहेर पडू शकतात. खूप प्रयत्नांनी ते दोघं मान्य करतात, पण टॅबी साराला उलट बोलते आणि तिला तिच्या कुटुंबापासून दूर राहण्यास सांगते. त्यानंतर टेबी, जिम आणि जुली इथनला समजावून सांगतात. इथन घाबरून रूममध्ये लॉक होऊन बसला होता, कारण सैरा टाऊनमध्ये परत गेली होती. तेव्हा टेबी, जिम आणि जुली त्याला समजावून सांगते आणि इथन विचार करत सैराला भेटायचं ठरवतो. तसंच सैराला देखील हे समजतं लोक तिच्याशी असंच बिहेव करणार, त्यामुळं गिल्ट आणि दुःखाने ती बॉक्समध्ये जायचं ठरवते. पण बॉयड तिला समजावून सांगतो आणि धैर्य ठेवायला सांगतो. नंतर डोनाला भेटण्यासाठी जातो. सैरा त्यानंतर आपल्या जुन्या घरात जाते आणि तिथून तिचं आणि नेथनचं सामान घेऊन जाते, कारण त्या घरात बसमध्ये आलेलं एक कपल शिफ्ट केलं गेलं होतं, जो सैराला पाहून ओळखतो आणि समजतो हीच ती मुलगी आहे जी टाऊनमध्ये चर्चेत होती आणि जिने आपल्या भावाला मारला आहे. तेव्हा ते दोघं सैराला ह्युमिलिएट करून तिकडून पळवून लावतात. त्याचबरोबर त्यांनी नेथनची एक शर्टही सैराला दिली नव्हती. ॲक्च्युली नेथनकडे एक खेळणं होतं जे सैराने आणि नेथनने लहानपणी एकत्रित विकत घेतलं होतं. आता सैरा तेच खेळणं शोधत होती, पण तिला असं वाटत होतं की ते खेळणं मिसेस लूकडे असेल. पण सैरा तिच्याशी ताबडतोब सामना करू शकत नव्हती, म्हणून ती आत गेली नाही. त्या दरम्यान इथन तिथे आला आणि सैराला मागील वागणुकीमुळे तिला मॉन्स्टर असे बोलतो. तिला उलटसुलट बोलून त्यानंतर जिमसोबत तो निघून जातो. सैरा हे सगळं सहन करत होती, पण ती खूपच रागावलेली होती आणि ती आतून पूर्णपणे तुटलेली होती. जे लोक तिला मॉन्स्टर समजत होते त्यांना ती त्याचे कारण सांगू इच्छित नव्हती. आपण तिथे जेडला बारमध्ये रिकामी बाटली घेऊन तेच चिन्ह बनवत असलेलं बघतो. त्याचवेळी विक्टर तिथे येतो आणि जेडला त्या फोटोवाल्या माणसाबद्दल सांगण्यासाठी तो रेडी होता. पण यासाठी विक्टरला जेड करून व्हायलिन वाजवायला लागणार होती, कारण जेडला व्हायलिन वाजवायला खूप चांगलं येत होतं आणि जेड हे मान्य करतो. त्यानंतर विक्टर त्याला एका ठिकाणी घेऊन जातो जिथे खूप सारी खराब कार्स पडलेली होती, जी आपण सुरुवातीला टाऊनमध्ये पाहिल्या होत्या. ॲक्च्युली विक्टर जेव्हा त्या ठिकाणी प्रथम गेला होता तेव्हा कुणालाही जमिनीखाली लपून राहायचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे रात्री ते सर्व त्या कार्समध्ये राहायचे आणि दररोज मॉन्स्टरच्या हातून कोणी ना कोणी मरण पावत होतं. आता हे सर्व सांगितल्यानंतर विक्टर एका कारवर जाऊन बसतो आणि जेडला व्हायलिनवर ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार वाजवायला सांगतो. जेड नेमकं तसंच करतो. त्यानंतर विक्टर सांगतो की खरं तर त्याची आई पूर्वी त्याच्या भीतीच्या वेळी त्याला ही धून ऐकवायची. ही व्हायलिनही तिचीच होती.
जेड विक्टरला त्या फोटोवाल्या माणसाबद्दल विचारतो. त्यावर विक्टर सुरुवातीला थोडा घाबरतो, पण नंतर तो सांगतो की त्या माणसाचं नाव क्रिस्टोफर होतं, जो माणूस आधी शहरात लोकांना हसवत होता आणि सर्व लोक त्याच्यामुळे खूप खुश होते. पण एक दिवस अचानक त्याला ते सर्व चिन्ह दिसायला लागले जे जेडला दिसतात आणि त्याने अचानक गप्पा राहायला सुरुवात केली. त्यानंतर तो मरण पावला. विक्टरला त्या चिन्हांबद्दल काहीही माहिती नाही. त्याचवेळी बॉयड डोनाकडे जातो आणि तिला सैराबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. पण डोना बॉयडची गोष्ट ऐकायला रेडी नव्हती. तिच्या मते सारा खूप डेंजरस होती आणि तिला बॉक्समध्ये ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळं बॉयड तिथून जास्त काही न सांगता निघून जातो. हॉस्पिटलमध्ये क्रिस्टी आणि मरियल एकमेकांशी खूप बोलत असतात आणि मरियल तिथे क्रिस्टीला तिची आवडती टी शर्ट देत असते, जी क्रिस्टीच्या गायब होण्यावर मरियलने तिची आठवण म्हणून ठेवली होती. ते पाहून क्रिस्टीला खूप आनंद होतो आणि दोघी एकमेकींसोबत क्वालिटी टाइम घालवतात. त्याच दरम्यान टॅली तिथे येते आणि मरियलला मॉर्फिनची बॉटल देते. टॅली ही आपल्या आजारामुळं ती वापरत होती आणि तिला असं वाटत होतं की हॉस्पिटलमध्ये ते ठेवल्यास इतर लोकांसाठी उपयोगी होईल, कारण ती खूप वयस्कर होती. तेव्हा क्रिस्टीला टॅलीकडून सारा पुन्हा टाऊनमध्ये आल्याची माहिती मिळते, ज्यामुळं क्रिस्टीला खूप राग येतो आणि ती रागातच सैरासोबत बोलायला निघते. पण मेरियल तिला थांबवते. त्याचवेळी एल्जिन आज चर्चमध्ये आलेला असतो, जिथे सैरा एकटीच उदास बसलेली असते. एल्जिन, ज्याला सैराबद्दल काहीच माहिती नव्हतं, सैरासोबत तो बोलायला लागतो. या संवादादरम्यान आपल्याला समजतं की एल्जिन खऱ्या जीवनात बसने आपल्या आजीला भेटायला जात होता, जे दर रविवारला चर्चमध्ये जात होती. आता तो टाऊनमध्ये येऊन अडकला आहे. सैरा उदास दिसत असताना एल्जिन तिचं मूड सुधारवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा सैरा तिच्या भूतकाळाबद्दल सांगते तेव्हा एल्जिन काहीतरी कारण देऊन तिकडून निघतो. त्यानंतर सैरा मिसेस लूला भेटायला जाण्याचा निर्णय घेते आणि डायनरमध्ये जाते, जिथे मिसेस लू सैराच्या कृतीमुळे खूप रागवलेल्या होत्या. पण नंतर ती समजून घेते की सैरा तिथे नेथनच्या सामानासाठी आली आहे, म्हणून ती तिला सामान देऊन त्यानंतर तिचे तोंड कधीही न दाखवण्याबद्दल बोलते आणि जोरजोरात रडू लागते. सैरा तिथून निघून जात असते. त्याचवेळी कॅनी तिथे येतो. खूप रागात येतो आणि मग तो नेथनचं सामान सर्वांसमोर फेकून देतो आणि नेथनचं फेवराईट खेळणं तोडतो. एल्जिन देखील हे सगळं पाहत होता आणि त्याला हे काहीच आवडत नाही. कॅनीच्या निघून गेल्यानंतर एल्जिन सैराला मदत करतो तिचं सामान गोळा करण्यासाठी. पण सैरा रडत रडत आपला सामान लवकर उचलून तिकडून निघून जाते. दुसरीकडे जिम इथनला घरात आणतो. तेव्हाच परत एकदा टॅबीची नजर त्या स्ट्रक्चरकडे पडते, जे इथनने शेवटच्या एपिसोडमध्ये बनवलं होतं. ते पाहून काही विचार करत टॅबी मॉन्स्टरच्या गुफेच्या समोर जाऊन असेच एक स्ट्रक्चर बनवते आणि बोलते, मी आली आहे. त्यानंतर तिथे चारही मुलं तिच्या समोर येतात. या मुलांनी टॅबीसमोर जाऊन एक विचित्र शब्द पुन्हा पुन्हा रिपीट केला होता, तो म्हणजे अंगोई. जो सिम्बॉल टॅबीला त्या टनलमध्ये दिसला होता तो कदाचित त्या डेमन्सचा असू शकतो किंवा त्या एंटिटीचा सिम्बॉल असू शकतो. कदाचित त्या मुलांचं तिथे बलिदान दिलं गेलं असावं, असं काहीही होऊ शकतं. त्यानंतर ही मुलं टॅबीला स्पर्श करू लागतात, ज्यामुळं टॅबी घाबरून जोरात ओरडते. तेव्हा जेड तिला मदत करतो. जेव्हा तो बघतो तर तिथं कुठलीच मुलं नसतात. दुसरीकडे जिम बॉयडकडे जातो आणि त्याला रेडिओमधून येणाऱ्या आवाजाबद्दल सांगतो, कारण जिमला असं वाटत होतं की त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्यावर काहीतरी प्रयोग चालू आहे, म्हणून तो बॉयडकडे शोधून काढण्यासाठी मदत मागतो. त्यावेळेस बॉयड मिसेस लूला भेटण्यासाठी जातो. त्यावेळी अचानक त्याच्या हातात तेच किडे दिसतात, जे काही क्षणात गायब होतात. आता मिसेस लू बॉयडच्या सैराबाबतीच्या गोष्टी लपवण्यामुळं नाराज होत्या, पण बॉयड त्यांना आपल्या जवळ बसून बोलण्यासाठी सांगतो. दुसरीकडे टाऊनमध्ये सारा पुन्हा फिरत असताना इथन तिला रागाने पाहतो आणि सैरा तिथून निघून जाते आणि संध्याकाळी रेंडल एक खुर्ची बसमधून काढून त्याच्या छतावर चढतो, जेणेकरून तो आरामात सगळा नजारा बघू शकेल. त्याच वेळेस आपण मरियलला बघतो, जी मॉर्फिन ड्रग म्हणून घेते आणि याच वेळी एपिसोड 5 इथे संपतो.